आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट सर उत्तर द्या. मग दिनाकरणला लाव, बेनी हेनला लाव आणि डायरेक्ट स्वर्गाचा नंबर मी पण तुला देतो, तिथं पडला. मी तर यायला पाहिजे ना, मी कसा येईल तिथं? तू लेट, मी लेट. अब्रामाकडे इगरनेस आहे. अब्रामाला येडका का मिळालं लगेच? हो, इकडं त्यानं सुरी नरड्याजवळ नेण्याच्या अगोदर इतकं तातडीनं उत्तर त्याला मिळालं. अरे आपला हात वर का? कारण येडका खालून वर आलेला आहे का? तू पण खालून वर आला ना, डोंगर चढून वर आला ना तू. तुम्हाला माहिती का, जेव्हा तुम्ही खालून डोंगर चढत असता तिकडून एडका डोंगर चढत असतो. तुम्ही जेवढं फास्ट पोचाल तेवढा फास्ट एडका येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कसोटीच लावणार आहे, कस तपासणार आहे. कसामध्ये असताना 8व्या वचनामध्ये बघा बरं काय म्हटलं अजून. त्यात अब्राम म्हणाला, बाळा देव स्वतः उमारपणा. काय शब्द बोलायचा हो? बाळा. काय बोलायचं? बोला की. बाळा. काय म्हणायचं सगळ्याला? बाळा. कधी कधी तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुम्हाला विचारतात, काय नोकरी लागेल का? बाळा देणारे म्हणायचं देव. काय म्हणायचं? हा, त्याला बाळा बनवा. तो तुम्हाला बाळू म्हणून, तो तुम्हाला बाळू बनवायला बघतो. तुम्ही त्याला म्हणायचं बाळा गपरा. हा, एवढं वर्ष झालं लग्न होणार का? बाळा देव पाहून देईल. कोण पाळक तुम्हाला बघून देणार नाही, पण देव पाहून देईल. आमेन म्हटलं का? आमेन. एवढे वर्ष झालं लेकरू होणार का? बाळा देव. हे बोलण्याचं डेअरिंग, त्याला कसोटी म्हटलेलं. नाहीतर मग सगळं संपलं, आता काय होणारच नाही, अमकं झालं तमकं झालं. मला परवा कोणीतरी सांगितलं, 46 वर्षानंतर देवाने त्यांना, 46 वयाची बाई, तिला देवाने लेकरू दिलं. आणि तिचा पण कॉल आला मला, 46 वर्ष आहे पाळक साहेब, देवाने मला म्हणलं देवाची स्तुती असो. वय तर विचारा. म्हटलं किती? 46. बापरे, काय म्हणून म्हटलं. तुम्ही प्रार्थना केली देवाने, 46 वर्षाचं झाल्यावर देवाने मला लेकरू दिलं. लोक म्हटले असतील आता काय होणार आहे 46? अरे बाळा, ही तुमची कसोटी आहे, हे तुमचं डेअरिंग आहे. तुम्ही म्हटलं पाहिजे. तुम्ही जर ते बाळासारखं वागायला लागला, ते लहान लेकरासारखं, मम्मी देतच नाही, पप्पाला किती सांगितलं ऐकतच नाही, पप्पा असेच करतात, त्यांचे पप्पा बघा, आमचे पप्पा बघा. बंद करावं हे. बोलणाऱ्या लोकाला बाळा बोला. त्याने विचारलं, इसाक त्याला विचारलं, बाबा एडका कुठे? कधी कधी तुमच्या बरोबरचे लोक तुम्हाला हाच प्रश्न करणार आहे, कुठे आहे ते उत्तर? कुठे आहे? कुठे आहे प्रश्नाचं उत्तर? पण तुमची कसोटी होत असताना तुम्हाला उत्तर दिसणार नाही. उलट प्रश्न विचारणारा व्यक्तीच तुमच्या समोर प्रश्न आहे. अब्रामासमोर प्रश्न इसाकच आहे, यालाच वेदीवरती अर्पण करायचंय. आता प्रश्न प्रश्नाला विचारत आहे. काय प्रश्न विचारताय? एडका कुठे आहे? उत्तर काय? कसोटीच्या प्रसंगामध्ये देव कसा लावतो ना, त्यावेळेस तुमचं वाक्य असलं पाहिजे, बाळा देव पाहून दे. कान देऊ नये का? डिप्रेस होऊ नका, निराश होऊ नका, हताश होऊ नका. त्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं आम्हाला वाचणं गरजेचं आहे. कसोटीस लावताना देव नेमकं कसं कसोटीस लावतो? स्तोत्र 139 आणि त्याचं 23 वचन. स्तोत्र 139 आणि 23 वचन. हा, हे वाक्य जे वाचलं ना तुम्ही, बाळा देव पाहून देईल, याचं कारण तुम्हाला सांगतो. स्तोत्र 139. हे देवा, माझी झडती घेऊन, माझी झडती घेऊन, माझे हृदय जाण, माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून, कसोटीस लावून माझे मनोगत जाण. काय जाणायचं? देव कसोटीस लावतो म्हणजे काय? कुठं पाहतो? मन वर का? काय बघतो कसोटीस लावताना? मन. तुम्ही शरीरानं किती पण दाखवा, चेहऱ्यावर दाखवतो आम्ही आनंद, आम्हाला काही झालंच नाही, नाही का? ते लेकरं पडल्यावरती बघायचं, नाही मला काय लागलंच नाही, मला काय लागलंच नाही, आणि नंतर जे भोकाड पसरते त्याच कळ त्याला लय जोरात लागले. तसं आत्मिक जीवनामध्ये आमचं असंच असतं. आम्ही वरून वरून जरी दाखवत असलो ना, आम्ही दुःखी नाही, आम्ही निराश नाही, जी गोष्ट मिळाली नाही त्याच्यामुळं आमचं अंतकरण तुटलेलं नाही.
आम्ही खूप आनंदी आहोत, मला त्या गोष्टीची पर्वाच नाही, मला काहीच वाटत नाही कोणी काय बोललं तरी, आणि तुम्ही माझा अपमान केला तरी मला काही वाटत नाही, मी खूप हॅप्पी आहे, मी देवाचा नम्र मनुष्य आहे, मी नम्र सेविका, नम्र अमक, नम्र तमक, नम्र 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 नम्र. देव आतमध्ये डोका होतो, अंदर क्या चल रहा है. कसला देव डेंजर आहे बघा. बाहेरून तुम्ही दाखवता खूप चांगलंय, पण कसोटीच लावताना देव काय बघतो. वाचा परत वचन. हे देवा, हे देवा, माझी झडती घेऊन, माझी झडती घेऊन. माझे हृदय जाण. काय झडती घ्यायची. झडती तुमच्या नातेसंबंधांची घेणार नाही तो. समजा मला एखाद्या व्यक्तीने दुखावलं, मी गेलो आणि त्याच्याशी हातात हात दिला, हातात हात दिलं ही क्रिया देव नाही बघत, तो कधीच क्रिया बघत नाही. काय होतं, धार्मिक असल्या कारणानं आम्ही एखादं वचन ऐकतो आणि वचन ऐकल्यावर आम्ही आमच्या शारीरिक बदलाला सुरुवात करतो. समेटाची भावना आम्ही वरून दाखवतो की आमचं समेट झालं, पण देव ते बघतच नाही. दावीद म्हणतो माझं काय तपास. हृदय जाण. कसोटीच लावताना काय तपासलं जातं. हो, लई डेंजर आहे हे, फार भयानक आहे बरं का. हा देव तुम्हाला वाटतो तितका इझी देव नाही, वाटतो तितका सोपा देव नाही. या देवाचं वैशिष्ट्य काय. दावीद म्हणतो मला कसाच लाव आणि माझं मनोगत जाण. मला पवित्र, तुम्हाला सगळ्यात जास्त पवित्र शास्त्रातला एक व्यक्ती आठवतो का, जो देवानं काही दिलं, काय नेलं तरी तो काय म्हणतो, देवानं दिलं धन्य त्याचं. आता हे सगळं याचं वरवरचं बोलणं आहे बरं का. योबा संबंधानं बोलताना, पाळक लोकांना सांगताना पण फार भारी वाटतं. योबासारखं जीवन असावं, देवानं दिलं, देवानं नेलं, मुलं गेली, देवानं दिलं, देवाने नेलं, उंट गेले, देवानं दिलं, देवानं नेलं, आणि देव सगळं त्याचं बोलाय आणि त्याच्या संबंधानं म्हटलं तो धन्य आहे तो योग. पण योबाच्या बाबतीमध्ये काय घडलं ते वाचूया. योबाचं पुस्तक 34 अध्याय 35 आणि 36 वचन वाचूया. धार्मिकतेचं बोल कसं असतं किंवा एखाद्या व्यक्तीचं अंतकरण नीट आहे हे ओळखायचं कसं. योबाचं पुस्तक 34 अध्याय 35-36 वचन. योग आत्म्यात बोल. योग काय आत्म्यात बोलत. हा, त्याचे बोलणे समंजसपणाचे नाही, समंजसपणाचे नाही, शेवटपर्यंत योबाची कसोटी पाहावी, योबाची कसोटी पाहावी. हे बरे, हे बरे, कारण दुष्टाप्रमाणे त्याने उत्तरे दिली आहेत. कोणी उत्तरं दिली. कशी उत्तरं दिली. दुष्टाप्रमाणे. का दुष्टाप्रमाणे उत्तर दिली. आधी तर म्हणत होता देवानं दिलं, देवाने नेलं, देवानं दिलं, देवानं नेलं. देव आता त्याला म्हटलं ठीक आहे, बघू किती दिवस देवानं दिलं, देवाने नेलं, देवाने दिलं, देवाने. हा जपच त्याने चालू केलं. देवानं दिलं, देवानं नेलं, देवानं दिलं, देवानं नेलं, धन्य त्याचं नाव. परंतु देवानं आता त्याची कसोटी घ्यायला सुरुवात केली. ऐका, धार्मिकाचे बोल शेवटपर्यंत तसंच राहण्यासाठी देव आंतरिक तपासणी करत असतो, हृदय तपासत असतो. कान देऊ नाही का. जे शब्द तुम्ही बोलताना तुम्हाला वातावरणाचा परिणाम तुमच्यावरती होत नाही असं दाखवण्याचा तुम्ही वरून प्रयत्न करत असाल, पण 100% तुम्ही त्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. मी नीतिमाना संबंधानं बोलतो, धार्मिक संबंधानं. योब एवढा नीतिमान आहे, त्याच्यासारखा नीतिमान मनुष्य पृथ्वी तलावर दुसरा कोणी नव्हता. एवढा नीतिमान योब होता, पण त्याची परीक्षा देवाने घेतली आणि त्या परीक्षेमध्ये आता योबाचे बोल बदलायला सुरुवात झाली. योब बदललाय, आता बोलत नाही तर पहिल्यासारखा. तो बाकीचे लोक बोलतात तसा बोलायला लागला. तुमच्या बाबतीत असं होत नाही का. पूर्वी तुम्ही खूप छान बोलत होता, पूर्वी तुमचं बोलणं लोकांना अट्रॅक्ट करणार होतं. योबा संबंधानं म्हटलं की तो बोलताना त्याचे शब्द मोत्यासारखे होते, मधासारखे होते. पण आता त्याच्या शब्दाकडे जर तुम्ही बघितलं तर आम्ही पाहतो की त्याचे शब्द बदललेले. तो दुष्टासारखे शब्द बोलायला लागला. ज्यास तुमची कसोटी होती, तुमच्या धार्मिकतेची कसोटी होती, त्यास परमेश्वर तुमच्या शब्दांची कसोटी करतो. त्यास तुम्ही तुमचे शब्द बाकीच्या लोकांसारखे तुमचे शब्द असतात का, हा मुद्दा आहे. बाहेरून तुम्ही खूप चांगला, तुम्ही रिॲक्ट झाला वचनाच्या बाबतीमध्ये, तुम्ही आणि आपल्या शरीराला सवय लावली, शरीर लागली सवय. आणि मनाचं काय. जेव्हा देव तुम्ही कुठंतरी तुमच्या शरीरात बदल करतो, देवाचं कामच आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, देवाचं काम तपासणी करणंच आहे. तुम्ही बाहेरून तपासलं की देव आतमध्ये घुसतो आणि तुम्ही आतमध्ये काही नाही, माझं मन तुझ्याविषयी साफ आहे पण मी तुला तसं नाही, मग तो बाहेरून तपासतो. कधी कधी नाही, मी तुम्हाला क्षमा केलेली, तुमचं माझं काय नाही, पण तुम्ही माझ्या जवळ नका, मी तुमच्याकडे.
आपण लांब लांब राहू ना. आणि तुमच्यामुळं मला प्रॉब्लेम नको, माझ्यामुळं तुम्हाला प्रॉब्लेम नको. अरे प्रॉब्लेम तर तुमच्या आतमध्ये बघितलं तर तसंच पाहिजे जसं बाहेर आहे. जसं बाहेर आहे तसं आतमध्ये असलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा की देव आतमध्ये तपासतो आणि तपासणी करत असताना तुमच्या शब्दाची तपासणी होणार आहे. कशाची तपासणी होणार आहे? नीतिमान माणूस ओळखायचा कसा? त्याच्या शब्दाची तपासणी देव करणार आहे. शब्द तपासले जाणार. तुमचे शब्द, इतर लोक बोलतात तसले शब्द तुमच्या मुखातनं कधीच बाहेर पडता कामा नये. कधीच नाही. किती दुखावलेले असा, किती निराश असा, तुम्ही धार्मिक आहात ना, तुम्ही नीतिमान आहात ना, तुम्ही म्हणता ना माझा देवावरती पक्का विश्वास आहे. मग देवावरती तुमचा पक्का विश्वास आहे तर आत आणि बाहेर हे तेच असलं पाहिजे जो मनुष्य देवाच्या वचनानुसार जीवन जगतो त्याच्याप्रमाणे. योवाच्या बाबतीत तसं घडलं नाही. दाविदाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं, दावीद त्या राजाला शौलाला मारलं तरी सुद्धा त्याचं मन काय म्हणतो? तो अभिषिक्ता विरुद्ध हात तुम्ही का चालवला? तू का चालवला अभिषिक्त? आतमध्ये पण तो तसाच आहे, नुसतं बाहेरून नाही दाखवलं त्याला. नीतिमानाची तपासणी, नीतिमानाला देव कसाच लावत असताना तो त्याच्या शब्दाची पण तपासणी करत आहे. ऐका बरं का, प्रभू तुम्हाला तपासत असतो ना, काढून घेतलं दिलं तरी तुमचे शब्द तसेच असू द्या, कॉन्स्टंट. परवा त्या अंबानीच्या नोकरा संबंधानं एक व्हिडिओ कोणीतरी टाकलेला आहे. त्या अंबानीनं काय केलं, आपल्या नोकराचा पगार एकदम 2 लाखांनी वाढवला आणि त्याला बोलून सांगितलं, इकडे मी तुझा पगार 2 लाखांनी वाढवत आहे. तो नोकर तसंच निघून गेला. त्याला खूप राग आला. म्हणलं ह्याचा पगार 2 लाख रुपये वाढवून सुद्धा हा सर थँक्यू असं काहीच त्यानं बोललं नाही. मग दुसऱ्या महिन्यात त्यांनी सांगितलं, इकडे तुझा वाढलेला पगार 2 लाख रुपयाचा मी कमी करून टाकत आहे. म्हटलं थँक्यू सर. तुझं वाढवलं त्यास तू थँक्यू नाही म्हटलं ना, आता का थँक्यू म्हटलं? साहेब ह्या सगळ्या प्रेरणा देवच घालत असतो. जे आहे ते पण देवाचं आहे, काढून घेणार ते पण देवाचंच आहे. मग शब्द कशाला बदलून टाकता? जे आहे तुमच्यामध्ये ते देवानं दिले. मग देवानं दिलं, देवानं काढून घेतलं, शब्द का बदलता ना? का कुरकुर करता? बरं एक गोष्ट मला तुम्हाला विचारू द्या, या कुरकुरीने तुमच्या जीवनात बदल काय घडणार आहे? समजा मी एखादी गोष्ट देवानं, समजा माझं ही जागा आहे आणि मला खूप मान देतात लोक, मला आवडतं पाळक म्हणून गेला, मी प्रीचिंग करतो, मग लोकांनी मला डोक्यावर घेऊन नाचलं, सगळं चांगलं कौतुक, आणि देव म्हटलंय तू खाली ये, आजपासून तू पाळक बनायचंच नाही. पाळक नाही बनलं की माझं डोकं फिरलं. हो ते फुलपीठ माझं, मी एवढं केलं, अरे मी तुला दिलं, मी काढून घेतलं. एलियाला तिथं तो म्हटलं की चल आता आपल्या तुला जायचंच. आलिशा म्हणतो की महाराज तुम्ही जाणार. एलिया स्वतः सांगतो की आता मी लोकांतरी जाणार आहे, मी जाणार आहे, तर तुला माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? तो म्हटला आपल्या ठाई असणाऱ्या आत्म्याचा दुप्पट वाटा. एलियाला कसं माहिती होतं की जायचंय? देवा त्याच्याशी बोलला. मग आता एलियाने म्हटलं पाहिजे एवढे चमत्कार केले, एवढं सगळं केले, मला कसं काय नेतो? देव म्हटला गडबड करायची नाही, निघायचं म्हणजे निघायचं. तो निघाला. काय पाहिजे? दुप्पट आत्मा. इकडं देवानं आलिशाच्या मुखात तो शब्द घातला होता, काय मागशील तर दुप्पट आत्म्याचं सामर्थ्य. का? कारण लोकांनी नुसता एलियाचा विचार नाही करायचा, आलिशाच्या देवाचा पण विचार त्यानं करायला पाहिजे. म्हणून एलिया गेला, आलिशा राहिला. आलिशाला एलियाच्या दुप्पट अभिषेक मिळाला. काढूनही घेतो तू काही शब्द एलियाने बदलले नाही. मला कशाला घेऊन चालला, मला कशाला घेऊन चालला, थांबू दे ना, अजून एवढं वर्ष थांबू दे ना, 2 वर्ष सेवा करू दे, 3 वर्ष सेवा करू दे. अरे सेवा पण माझी, कोणाकडनं करून घ्यायचा हा पण माझा अधिकार आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा प्रभू तुमची कसोटी घेतो ना, त्या कुठल्याच शब्दानं रिॲक्ट होऊ नका. ती तुमची धार्मिकता आहे, ती तुमची कसोटी आहे. जे प्रभूनं तुम्हाला दिलं ते प्रभू काढू नाही घेतो. आमीन म्हणाल का? आणि परत पण तुम्हाला देतो. तू दे बाई, या काढून घेतलं, दिलं, काढून घेतलं, दिलं, उदळ्या पुत्र गेला, परत आला, परत पापाचा दर्जा दिला. हो म्हटलं कशाला त्याला बकरं कापलं, कोंबडं कापलं, कशाला कापलं? अरे माझं आहे, तू कमवलं का? हे मी कमवलेलं आहे, मी त्याला देणार.
ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. ज्यास प्रभू तुमच्या जीवनातनं काहीतरी काढून घेतो, काहीतरी टाकतो, पुढं काढून घेतो, त्यास तुम्ही तुमचे शब्द बदलू नका. सेम शब्द ठेवा. जसं नीतिमानाचे शब्द असतात तसं योबाची नीतिमत्व देवानं तपासलं आणि तो दुष्टासारखा बोलू लागला. बाकीच्या लोकांसारखं बोलू नका. येते का लक्षात तुमच्या? लोक बोलतात तसं नाही. अजून एक मुद्दा मला सांगणं त्या ठिकाणामध्ये गरजेचं आहे. दानिएलचं पुस्तक 11 अध्याय आणि त्याचं 35 वचन. दानिएलचं पुस्तक 11 अध्याय 35 वचन. कसोटीस लावतो देव, धार्मिकास देव कसाच लावतो, नीतिमानाला देव कसाच लावतो. दानिएलचं पुस्तक 11 अध्याय 35 वचन. हा शुद्ध पुरुषांपैकी हा. कोणी संकटात पडतील हा. ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे. शुद्ध व शुभ्र व्हावे. का देव कसोटीस लावतो? का देव तुमची तपासणी करतो? आम्हाला माहितीये की आम्ही अंतिम दिवसाकडे आलेलो आहे, शेवटच्या दिवसाकडे आलेलो आहे. ऐका बरं का, आम्हाला असं वाटतं मणिपूरमध्ये झालं, भारतात सुरू झालेलं आहे, उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालं, रांचीमध्ये सुरू झालं, बिहारमध्ये सुरू झालं. सगळीकडं मंदिरांमध्ये प्रॉब्लेम यायला लागलेत, ख्रिस्ती लोकांना मारायला लागलेत, पाळकांना मारायला लागलेत. आणि म्हणतो अंत समय आला. परंतु बायबल सांगतं जसा अंत समय जवळ येईल ना तसं तो विश्वासणाऱ्यांना कसोटीस लावणार आहे. अहो ही तर कसोटी देवानं सुरू केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं ते मारायला लागले, अमकं झालं, चर्च जाळायला लागले, हे करायला लागले, 250 चर्च 1500 चर्च जाळले. अहो ही कसोटी आहे. कशासाठी? विश्वासणाऱ्या व्यक्तीनं शुद्ध व्हावं, त्याचं मन शुद्ध व्हावं. कशासाठी? लोकांतरी जाण्यासाठी, स्वर्गामध्ये जाण्यासाठी. तुमचा आणि माझा अंत समय जवळ आलेला आहे. ऐका, असं समजू नका कायमस्वरूपी तुम्ही या पृथ्वी तलावरती राहणार आहात. काय गॅरंटी तुम्हाला? कोणालाच कोणाची खात्री नाही. आज तुम्ही असं आहात, दुसऱ्यांदा तुम्ही या जगात असताल असं नाही. किंवा आम्ही सगळेच लोक या जगातनं काहीतरी मोठी घडामोड घडून भूकंप होईल, युद्ध होईल, कुठं ना कुठं तरी आम्ही मानणार. पण असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये अंत समयामध्ये देव आता धार्मिकाला जास्त कसाच लावणार आहे. आता तुमची धार्मिकता समजणार आहे. कालपर्यंत सगळं चांगलं होतं, आराधना चालू होती. किती मणिपूरमध्ये किती लोक उपासना आराधना करत होते, सगळं नॉर्मल. एका क्षणात बदल. काय कारण आहे? आता लोक त्याचे अनालिसिस करत आहे, पृथक्करण करत आहे. याच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं. आणि पेटलेलं क्षमवण्याची ताकद आता कोणाकडे पण नाही. कोणीच त्याला थांबवू शकायला तयार नाही. का थांबवत नाही? कारण देव कसोटीस लावत आहे, परीक्षा घेत आहे देव. म्हणून लक्षात ठेवा, आता तुम्ही परीक्षेमध्ये नाही, आता तुम्ही अभ्यासामध्ये आहात. आता तुमचा अभ्यास चालू आहे. कोणता अभ्यास? तुम्हाला अभ्यास करायचा आहे की त्या ठिकाणात बाहेरचे लोक तुमच्यावरती आक्रमण करू नये. याच्यासाठी तुम्ही आतल्या आत एकमेकाशी तुमचं मन, तुमचं अंतःकरण नीट राहावं, जेणेकरून तुम्ही अंतिम समयामध्ये अधिक एकत्र येऊन प्रार्थना कराल. अंतिम समयामध्ये आम्हाला अधिक एकत्र येऊन प्रार्थना करायच्या. आणि लक्षात ठेवा, या प्रार्थना आम्हाला एक दिलाचे, एक चित्ताचे होऊन करणं गरजेचं आहे. आज जर मंडळांमध्ये, समाजामध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे तर ती गरज एकच आहे, आत्मपरीक्षण करावं. आम्ही स्वतःला कसाच लावावं. का आम्ही एकटे पडलेलो आहोत? का प्रभू आमच्यामध्ये काम करत नाही? का प्रभू आमचं संरक्षण करत नाही? का प्रभू आम्हाला सांभाळत नाही? का प्रभू आम्हाला आणि आपल्या हाताचं बहुकृत्य तो दाखवत नाही? का प्रभू या गोष्टी करत आहे? तो म्हणतो अंतिम समयामध्ये मी कसाच लावणार आहे. आणि तुम्हाला माहिती का, तो कसाच लावत असताना त्याचा कस कसा असणार आहे हे जाणून घ्या. पलंगावरती 2 निजलेले असतील तर त्यातला एकाला मी घेऊन जाईल, हा कस असणार आहे. पती पत्नी असतील, परंतु एक कोणीतरी धार्मिक आहे, एक कोणीतरी चर्चला जातं, एक कोणीतरी प्रार्थना करतं. या बळावरती अख्खं कुटुंब थोडी चर्च उचललं जाणार आहे. नाही झालं ना उचललं. शेतामध्ये 2 भाऊ काम करत असतील तर त्यातल्या एकाला मी उचलून नेणार आहे. मग कसोटीस लावत असताना तुम्ही कोणापैकी आहे? उचललं जाणाऱ्यापैकी का खाली राहणाऱ्यांपैकी? शुद्धता तर तपासली जाईल ना, शुद्धता तपासली जाणार. आणि प्रत्येकाची शुद्धता व्यक्तिगत असणार आहे.
माझी शुद्धता व्यक्तिगत असणार आहे. माझी आई प्रार्थना करते किंवा मी प्रार्थना करतो म्हणून थोडी आईला देव स्वर्गामध्ये नेणार आहे, आणि आई प्रार्थना करते म्हणून थोडी मला देव स्वर्गामध्ये, असं तिथं चालणार नाही की तू प्रार्थना कर मी याला वाचवेन. तुला व्यक्तिगत तपासणी होणार आहे. मग शास्त्र काय सांगतं, पुन्हा वाचा ते. सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की कशासाठी संकटात पडतील, अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र हो, कदाचित देव मणिपूरला कसोटीस लावत असेल का, आता मी म्हणेल अंतसमय जवळ आला. अंतसमय जवळ आला म्हणून ते कसोटीस लावत आहे. आत्ता तर एकाची झाली, आत्ता मणिपूरची झाली. आमच्या महाराष्ट्राची झाल्यावर कसं होणार, आमच्या सोलापूर शहराची झाली तर कसं होणार, शिलोचरची झाली तर कसं होणार. बायबल सांगतं जे सुज्ञ आहेत त्यांची कसोटी होणार आहे, सगळ्यांची नाही होणार आहे. जे सुज्ञ आहेत, ज्यांना देवाचं वचन समजतं, ज्यांच्याकडे देवाच्या वचनाचं ज्ञान आहे, अशा सगळ्याला देव तपासणार आहे. ऐका, एक मंडळी म्हणून इथं तो प्रभूनं आज ती आपल्याला संधी दिली. वचन ऐकून आम्ही स्वतःला शुद्ध करावं, पवित्र करावं, तयार करावं, या उद्देशानं देव म्हणतो अंत समयामध्ये शुद्ध लोकांची तपासणी केली जाईल, त्यांना कसोटीस लावलं जाईल. सुज्ञ बना, शहाणे बना. काय शहाणपण आहे, ज्यास तो अंतकरण पारखेल ना, त्यास आम्ही देवाला म्हणायचं, देवा सगळं राग, द्वेष, लोभ, मत्सर हृदयातनं काढून टाकला. मला माहितीये आता जोपर्यंत आम्ही सुरक्षित आहोत तोपर्यंतच आराधना करणार. तर एक दिवस येईल की त्यास आमची आराधना बंद, प्रार्थना बंद, चर्चला एकत्र येणं बंद, वचन सांगणं सुद्धा इतकं सोपं नसणार आहे. परवा मी ते व्हिडिओ पाहिलं, इतकं वाईट वाटलं. स्त्रिया, मुलं सगळ्या एका हॉलमध्ये एकत्र जमले आणि मग त्याच्यामध्ये ते गुंड आतमध्ये शिरले. काय चाललं मग पोलीस घेऊन आले आणि त्या बायका सांगतात आम्ही फक्त प्रार्थना करत आहोतो. मग त्यांचं शूटिंग घेतलं. मग तो पाळक आला, त्या पाळकाला चापटा मारल्या. सगळ्या बायका रडायला लागल्या. ते म्हटले आम्हाला मारा, सेवकाला मारू नका. त्यांचं ते तळमळ बघितल्यावर म्हटलं किती चांगले दिवस आता आहेत की त्या दिवसामध्ये आम्ही एकमेकाला समजावून घेऊन प्रार्थना करू शकतो, कुटुंबाला स्थिर करू शकतो. पण ज्यावेळेस आमची परीक्षा होईल त्यास आमचं कसं होणार आहे ही भावना, हा विचार सुद्धा मनाला चर करून जाणारा विचार आहे. देवाचे प्रिय लोक, अंतिम समयामध्ये आम्ही आलेलो आहोत, शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अधिक कसोटी होणार आहे. अधिक कसोट कसाच लावणार आहे, देव तुमची परीक्षा करणार आहे. तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायलाच पाहिजे. तुमच्या धार्मिकतेच्या परीक्षेमध्ये तुम्हाला टिकून राहायला पाहिजे. टिकून राहा. जर इथला द्वेष तुम्ही सहन करू शकत नाही, एकमेकाने तुमचा द्वेष केला तर सहन करू शकत नाही, बाहेरचा द्वेष तुम्ही कसा सहन करणार आहात. इथल्या लोकांच्या तीव्र भावना, आतमधल्या लोकांच्या तीव्र नापसंती तुमच्या संबंधानं, माझ्या संबंधानं मी सहन करू शकत नाही, मग बाहेरच्या लोकांच्या छळ तुम्ही कसा सहन करू शकणार आहात. आतमधला छळ जर आम्हाला सहन झाला नाही तर बाहेरचा छळ आम्ही कसं सहन करणार आहे. म्हणून तो तपासणी करतो. काय तपासणी करतो, ऐका आता मी जे विधान करतो ते, कधी कधी देव मंडळीतल्या लोकांकडनंच तुम्हाला छळ करण्याची शक्यता आहे, परिवारातल्या लोकांकडनं तुमचं छळ करण्याची शक्यता आहे. कशासाठी, कसाच लाभत आहे, आलं का लक्षात. एखादी व्यक्ती तुम्हाला मानसिक दृष्टिकोनातनं त्रास देत असेल पण तुम्ही सुज्ञ आहात. काय शब्द वापरला त्यांनी, काय शब्द, सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की तो व्यक्ती संकटात पडला. तुम्ही संकटात कशासाठी पडला, तुम्ही सुज्ञ आहात म्हणून पडला. आलं का लक्षात. तुमच्याकडे जर संकट आहे तर देवानं तुम्हाला सुज्ञ समजलं म्हणून तुम्हाला संकटात टाकलं, तुम्हाला कसोटीस लावलेलं आहे. आणि ज्यांना कसोटी नाहीच तर म्हणतो मग टाळ्यात राहू दे, त्यांना तसंच, यांची काही परीक्षा होणार नाही, यांना असंच ढकल स्टार्ट पास करा, राहू द्या, असंच उद्या झालं पास, तुम्ही बसा चर्च मध्ये, जावा घरी, उठा बसा, कवायत नाही का, फक्त पीटीच्या पिरियड मध्ये पास, कवायत मध्ये दिसा, हात वर करा, हात खाली करा, बसा, उठा, बाजूला, समोर, मान वळवा, फिरा गोल गोल, पास. 10वीला ना फक्त पीटीची परीक्षाच वाचवती बरं का.
जास्त मार्क देऊन ठेवतात सर ते पण. पीटीची परीक्षा वाचवते. पण ज्याला मेरिट घ्यायचं ना त्याला सगळे कठीण प्रश्न सोडावे लागतात. मेरिट मधला ख्रिस्ती व्यक्ती असा. धार्मिकाची परीक्षा होणार आहे, ज्ञानाची परीक्षा होणार आहे, पण पवित्र शास्त्र सांगतं अंत समयासाठी त्यानं तयार व्हावं. तयार व्हा अंत समयासाठी. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, अशी मन तयार करा, अशी स्वच्छ मन तयार करा ना की तुम्ही म्हटलं पाहिजे आता प्रभू आला तरी हरकत नाही. छळ होणार आहे बरं का. तुम्ही कितीही प्रार्थना करा, काही करा, तुमचा छळ होणारच आहे. कारण हे बायबलमधलं वचन आहे. पण तो काय म्हटलं माहिती का, सगळ्यात भयानक गोष्ट कोणती असेल तर तुमचेच लोक तुम्हाला धरून देतील. आपलेच लोक आपल्याला धरून देणार. बाहेर नंतर. मग सुरुवात कुठं व्हायला पाहिजे, इथून आपल्या लोकांशी धरून देणार. म्हणजे काय हो, समजा माझं चर्चमध्ये एकावर पटत नाही तर मी जाऊन सांगेन उसको उठाव. माझं पटत नाही यांच्याबरोबर सांगून येईल आणि गपचूप आराधना कर. म्हणजे आम्हाला आतमध्ये बदल घडला पाहिजे. ऐका, प्रभू याच्यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे याच्याविषयी सांगत आहे. याच्यापेक्षा वाईट येणार आहे. काय वाईट परिस्थिती माहिती का हो, आता 5 मिनिटांमध्ये मी संपवतो. परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या. ख्रिस्त असताना, ख्रिस्त आता त्याचं रॅप्चर झालं बरं, येशू ख्रिस्ताच्या अगोदरचा पण विचार करूया. योहानानं पश्चातापाचा संदेश दिला तर त्या ठिकाणामध्ये बादशाहानं त्याचं शिर कापलं की हो. बरं, येशूच्या जन्माच्या वेळेस यहुदी असल्या कारणानं यहुद्यांची सगळी लेकरं मारून टाकली तलवारीनं. या तिथे छळ झालाच की. मोशेच्या काळामध्ये जेवढी भूसंताने तेवढी मारून टाकली. मर्दखैच्या वेळेस हामानानं त्याच्यासाठी खांब का तयार केला. एवढंच नव्हे, राजाकडनं त्यानं तिजोरीमध्ये पैसा भरून म्हटला सगळे यहुदी मारून टाकण्याचं आणि यहुदी मारण्याचं आम्हाला तू परमिशन दे. त्यावेळेस पण त्याला परमिशन मिळाली. मग तुम्ही छळ 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 करत राहिला. यांनी आता कुठं 2-3 घटना घडलेल्या आहेत. त्यांनी तर अख्खे लोकच मारायला सांगितलं होतं राजा. बादशाह निरो बादशाह आला तर निरो बादशाहनं तर त्यांनी सांगितलं ख्रिस्ती लोकांना पकडून आणा आणि त्यांच्यावर डांबर होता, त्यांच्यावर मेण टाका आणि त्यांच्या डोक्यावरती मेणबत्ती लावा, वात लावा आणि ते पेटवून द्या. त्या पेटलेल्या लोकांमध्ये मला फिरायचंय. तेव्हा तर याच्यापेक्षा जास्त छळ झाला. हिटलरने यहुदी लोकांना पकडलं. 1 महिनापर्यंत त्यांना त्या गॅस चेंबरमध्ये ठेवलं. त्यांच्या हाडांचा सापळा झाला आणि रस्त्यावरती लाखो सापळे त्यांनी फिरवले आणि नंतर त्याला गोळ्या घातल्या. याच्यापेक्षा जास्त छळ झालाय. ते व्हिडिओ मी पाहिल्यावरती रडत होतो मी. काय या लोकांनी छळ सहन केला, पण त्यांनी धार्मिकता सोडली नाही. त्यांनी ते वाळकी चाळकी मुलं आणि इतके सुंदर उंच लोक, पण हाडाचा सापळा, आणि ते चालत असताना कधीच त्यांनी यहुदी असल्याचं नाकारलं नाही. एवढे टिकून राहिले विश्वासामध्ये. बायबल सांगतं त्या काळात लोकांनी एवढा छळ सहन केला. आता आम्ही अंतिम दिवसामध्ये आहोत. जर तिथल्या लोकांनी छळ सहन करू शकला, प्रश्न हाच आहे, बाहेरचा छळ सहन करण्याच्या अगोदर आतलं सहन का होत नाही? कुटुंबातल्या लोकांकडून छळ होतो का सहन होत नाही? हे बाहेरचं नंतर आहे हो. आतमध्ये काय? आतमधला विचार करा. आतमधल्या लोकांसाठी तुमचं अंतःकरण, म्हणून लक्षात ठेवा, प्रीतीनं भरलेलं अंतःकरण ठेवा. प्रीतीने भरलेलं अंतःकरण. तुम्ही कोणाचा द्वेष करणार नाही, कोणाविषयी राग येणार नाही. हृदयातनं प्रीतीचे झरे फुटतील. आणि हे झरे फुटत असताना तू असं पण समजू नका देव स्वर्गामध्ये स्वस्थ बसतो. कधीच बसत नाही. जर तुम्ही त्या ठिकाणामध्ये अशा स्वरूपामध्ये तडफडत असताना स्वर्गातला देव कधी स्वस्त बसणार नाही. तो देखील त्यांचा न्याय करेल. पण आम्ही न्याय मागणारे नव्हे तर उद्धार मागणारे लोक बनावेत. देवानं उद्धार करावा त्यांचा. म्हणून लक्षात ठेवा, कसोटीस देव फक्त नीतिमानास लावतो. एक मुद्दा राहिला पण परत कधीतरी सांगेल. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रत्येक नीतिमान व्यक्तीचा देव कस पाहत असतो.